समाजाला एवढंच सांगायचं आहे का तुम्ही सचोटीने वागा, समाजकार्य करा, मुलांना शिकवा, मुलांना तेच सांगणं की खरेपणाने वागा, तुम्हाला कुठेही कमी पडणार नाही. आई वडिलांची सेवाही करणं गरजेचं आहे, तुमच्या दृष्टीने तेच महत्त्वाचे आहेत. आई वडील जे तुम्हाला सांगतील ते तुम्ही जर ऐकत गेले तर तुम्हाला आयुष्यामध्ये कधी काही कमतरता पडणार नाही. तुम्ही पुढची ध्येय गाठत जाल आणि पुढे पुढे मोठे होत जाल. नमस्कार. मावळवर्ताच्या या विशेष कार्यक्रमात मावळवर्ताच्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत. आकांक्षा पुढती जिथे गगन ठेंगणे हा मावळवर्ताने सुरू केलेला एक विशेष कार्यक्रम. या कार्यक्रमाच्या अंतर्गत आपण लोणावळा आणि मावळ तालुक्यातील विशेष व्यक्तिमत्वांच्या मुलाखती घेण्याचा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे. या मुलाखतींच्या माध्यमातून ही जी मावळ तालुक्यातील वेगवेगळी व्यक्तिमत्व आहेत की ज्यांनी आपल्या आयुष्यात शून्यातून विश्व निर्माण केलेलं आहे, अशा व्यक्तींच्या मुलाखती घेऊन या मावळ तालुक्यातील इतरही युवकांना प्रेरणा मिळावी, त्यांनीही नवीन काहीतरी करण्याची जिद्द बाळगावी या हेतूने आकांक्षा पुढती जिथे गगन ठेंगणे हा कार्यक्रम आम्ही सुरू केलेला आहे. आज या विशेष कार्यक्रमात एका विशेष व्यक्तिमत्वाची ओळख आणि त्याची मुलाखत आपण या ठिकाणी घेणार आहोत. आंबोणे गावचे सुपुत्र आणि आमच्या लोणावळ्याचं वैभव असं आपण ज्याला आदराने संबोधतो, असे आदरणीय उद्योगपती, समाजसेवक, आध्यात्मिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातही अगदी मनापासून काम करणारे, म्हणजे रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा, असं जे व्यक्तिमत्व आहे ते म्हणजे आदरणीय नंदकुमार सोनू वालंज यांची विशेष मुलाखत आपण आजच्या या कार्यक्रमात घेत आहोत. बाबूजी नमस्कार. 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 बाबूजी, माझा एक तुम्हाला पहिला प्रश्न असा आहे की आपलं बालपण कुठं गेलं आणि ते कसं गेलं याबद्दल आपण काही सांगू शकाल? माझं बालपण एकदम अत्यंत खेड्यात गेलं. ज्या ठिकाणी लाईट नव्हती, रस्ते नव्हते, पाणी नव्हतं आणि शेती हा एकच व्यवसाय, अशा गावामध्ये आंबोणे म्हणून गाव आहे, त्या गावात माझं बालपण गेलं. बालपणी तुमच्या घरची परिस्थिती ही कशी होती? बालपणी खेडेगावात शेती हा एकच व्यवसाय असल्यामुळं शेती करून उपजीविका करणं आणि त्याच्याबरोबर दुधाचा जोडधंदा ह्यापेक्षा दुसरा काही व्यवसाय नव्हता. त्याच्यामुळं माझे आईवडील फक्त शेती करायचे आणि दुधाचा थोडाफार त्या भागामध्ये जे दूध संकलन करायचे त्या ठिकाणी दूध घालून आमचा उदरनिर्वाह चालायचा. अच्छा. पुढचा प्रश्न असं की आपलं बालपण तर आंबोण्यात गेलं, पण आपलं शिक्षण कुठं झालं? बालपण आंबोण्यात गेल्यामुळं त्या ठिकाणी सुरुवातीला तर 4थीपर्यंत शाळा होती. 4थीपर्यंत शाळा संपल्यानंतर 7वीपर्यंत, नंतर हळूहळू प्रगती त्या गावाची होत गेली तर 7वीपर्यंत शाळा झाली. त्या जवळजवळ 30-40 गावामध्ये आजही तीच परिस्थिती आहे. आणि 7वीपर्यंत शाळा झाल्यानंतर 8वीच्या शिक्षणासाठी मला लोणावळ्याला यावं लागलं. आणि लोणावळ्याला यायचं म्हटलं तर त्यावेळेला बोर्डिंग काय आम्हाला परवडणारी नव्हती. त्याच्यामुळं माझे नातेवाईक, माझी आत्या मथाबाई श्रीपत खोंडगे, त्यांचं इथं ते एका पानाच्या दुकानामध्ये त्यांचे मिस्टर म्हणजे माझे मामा पान टपरीवर काम करायचे आणि त्याच्यातून त्यांचा उदर चालायचा. त्यांची 4 मुलं आणि मी एक 5वा माझ्या आईवडिलांनी त्यांच्या हवाली केलं आणि त्यांच्यानंतर माझा 8वीचा पुढील शिक्षणाचा प्रवास सुरू झाला. आंबोण्यावरून पुढील शिक्षण म्हणजे 8वी पासून पुढचे शिक्षण तुम्ही लोणावळ्यात आलो. लोणावळ्यात आलात. बरोबर. कोणत्या शाळेत तुम्ही शिक्षण घेतलं? माझं 8वीचं शिक्षण पुरंदर विद्यालय या ठिकाणी माझं शिक्षण झालं. 8वी ते 10वी? 8वी ते 10वी. 11वी त्यावेळेला 11वी होती, जुनी 11वी. ही लास्ट वर्ष त्यावेळेला आमचं होतं. 8वी ते 11वी मी पुरंदर शाळेमध्ये केले. मग 8वी ते 11वी तुम्ही पुरंदरमध्ये शिक्षण घेतलं. त्यानंतर आपण लोणावळ्यामध्ये स्थायिक झाला? नाही, म्हणजे तुम्ही शिक्षण घेतल्यानंतर पुन्हा गावाला गेले? शिक्षण माझं होईपर्यंत मी आमच्या आत्याकडेच राहत होतो. शिक्षण संपल्यानंतर मी परिस्थितीमुळं पुढचं शिक्षण कसं करायचं याचा विचारत होतो.
मग त्यावेळेला इथे ABC म्हणून कंपनी आहे, त्या ABC कंपनीमध्ये कामाला लागलो. आणि 11वीच्या नंतर पुढची पिढी, त्यावेळेला PD FY SY असा हे चालायचं. बरोबर. मग त्यावेळेला 11वीचा तिथं ॲडमिशन घेण्यासाठी मी अगोदर याच्यामध्ये नोकरीला लागलो ABC कंपनीमध्ये. सकाळी कॉलेजला जायचो 7 वाजता, 12 वाजता कॉलेजवरून आलं, 12-1 वाजता कॉलेजमधून यायचं आणि दुपारनंतर मी ABCमध्ये कामाला जात राहायचो. म्हणजे कमवा आणि शिका. कमवा आणि शिका हा आमचा त्यावेळेचा उपक्रम. म्हणजे तुम्ही ABCत काम केलं, ABCत काम करून करता शिक्षण PD FY SY मी शिक्षण नोकरी करून शिक्षण केलं. SY पर्यंत तुम्ही शिकले? SY पर्यंत शिकलो. म्हणजे पूर्ण ग्रॅज्युएशन तुमचं पूर्ण नाही झालं. TY त्यावेळेला TY लास्ट इयर होतं त्यावेळेला, पण TY माझं झालं नाही. 3च वर्ष मी अपडाऊन करून केलं तिथं शाळेमध्ये. म्हणजे इथं भांगरवडीतून चालत जायचो वलवणला त्यावेळेला कॉलेज होतं ते, आणि त्याप्रमाणे पुरंदर कॉलेज. म्हणजे पुरंदर शाळेत निघून तुम्ही पुरंदर कॉलेजला गेलो. मग तुम्हाला कधी अशी खंत नाही वाटली की आपण ग्रॅज्युएशन केलं नाही, आपण जर ग्रॅज्युएशन केलं असतं तर आपल्याला आणखीन काहीतरी करता आलं असतं, असं कधी तुमच्या मनाला वाटतं का? नाही, खंत तर वाटली, पण पुढचं शिक्षण ज्या भवितव्य दिसत होतं का पुढं आपल्याला शिक्षणाचा कुठलाच आधार नाही आहे किंवा आपण करू शकत नाही, कुठं जाऊ शकत नाही, त्याच्यामुळे नोकरी करून आपला दोन्ही जॉब करता आला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला नोकरी भेटल्यामुळं मला वाटलं आता पुढचं शिक्षण करून काय करायचं. त्याच्यामुळे ABCमध्ये मी नोकरी लागली, जॉब चांगला लागला, त्याच्यामुळे मी नोकरी हा व्यवसाय पकडला. म्हणजे उदरनिर्वाहाचं साधन मिळालं, ज्याची गरज होती ते तुम्हाला मिळालं. पुढचं शिक्षण सोडून दिलं अर्धवट. पुढचं TY पण केलं नाही मी. अच्छा. मग तुम्ही शिक्षण TY पर्यंत न करता तुम्ही ABCमध्ये कामाला लागलात. बरोबर. मग त्यानंतर तुम्ही लोळ्यात स्थायिक व्हावं असं तुम्हाला का? ज्या वेळेला नोकरीला लागलो त्या टायमाला मी जवळजवळ गावठाणमध्ये भाड्याने घेऊन राहिलो, रूम घेऊन राहिलो. म्हणजे नोकरीत असताना माझं लग्न ठरलं. अच्छा. नोकरीला असताना माझं लग्न ठरलं, काहीतरी 75-76ला माझं लग्न झालं. आणि त्यानंतर घर पाहिजे लग्न झाल्यानंतर, म्हणून मी गावठाणमध्ये एक खोली पाहिली. त्या ठिकाणी भाड्याने 1 वर्षाकरता राहिलो, काही ठिकाणी 6 महिन्यासाठी राहिलो, रायवडमध्ये राहिलो, मगनलाल गल्लीमध्ये राहिलो पहिलं. तर तिथं नंतर रूम घेतली. मला अगोदर आमच्या गावातले एक मेहता म्हणून होते, त्यांची रूम होती. अच्छा. ती रूम त्यांची खाली होती. मग माझी मिसेस इथं आत्याकडे आमच्या थांबायची. संध्याकाळी आम्ही आमच्या रूमवर जायचो आणि सकाळी उठून मी तिला भांगरवडीत सोडायचो आणि मी नोकरीला जायचो. असं जवळजवळ आमचं 2 वर्ष आमचं हे चाललं होतं. म्हणजे एका सिंगल रूममध्ये तुम्ही आपला संसार थाटला भाड्याच्या, ते पण माझ्या स्वतःचा नसतं, दुसऱ्याने दिलेल्या ह्याच्यामध्ये टेम्पररी राहायला दिलेल्या रूममध्ये. भाड्याच्या खोलीमधून तुम्ही स्वतःचा फ्लॅट घेतला? नाही, स्वतःचा फ्लॅट मी खूप उशिरा घेतला आहे. जवळजवळ माझी 3 मुलं होईपर्यंत नंतर मी रेल्वे कॉलनीमध्ये राहायला गेलो. रेल्वे कॉलनी तुम्हाला माहीत असेल, रेल्वे कॉलनीची जी रूम असायच्या त्याच्या पाठीमागे त्यांचं एक सेपरेट किचन असायचं. हो. मोठा रूम सोडल्यानंतर त्या किचनमध्ये मी जवळजवळ 3 वर्ष त्या किचनमध्ये काढले. तिथं माझा पहिला मुलगा तिथं जन्मला आला. सागर मिलिंद आमचा मुलगा तिथं जन्मला. आणि ते संपल्यानंतर म्हणलं आता आपला 2 परिवार वाढला आहे, म्हणून तिथून मी नंतर भांगरवाडीमध्ये राजपूत म्हणून आहेत, त्यांची रूम मला भाड्याने मिळाली. त्यांच्या रूमचं भाडं त्यावेळेला काहीतरी मला वाटतं 80,000 रुपये होतं. त्या रूम पण द्यायला ते ओळखीचे पाहिजेत, असे पाहिजेत म्हणून जयवंत काऊर असतील, ढमढरे असतील, हे ओळखीचे असल्यामुळे त्यांना घेऊन त्या राजपूतकडे गेलो आणि त्यांनी मला ती 80,000 रुपये, जे राजपूत वकील आहेत त्यांचे वडील, 80 रुपये भाड्याने मला, आत्ताचे जे राजपूत वकील आहेत त्यांचे वडील, त्यांच्या रूममध्ये जवळजवळ मी 12-15 वर्ष तिथं राहिलं. त्यानंतर माझी दुसरी 2 मुलं त्या ठिकाणी जन्मला झाली. तोपर्यंत मी ABCचीच नोकरी करत होतो. मग ABCची नोकरी करता करता तुम्ही सहारा श्रींच्या संपर्कात कसे आलात? नाही, मग 90-92च्या दरम्यानमध्ये सहारा ही मोठी कंपनीवरती आंबिवलीला आली. प्रदीप मेहता म्हणून एक व्यक्ती होता, त्याचा हा प्रॉपर्टीचा व्यवसाय होता. मग तो व्यवसाय करत असताना त्यांच्या आणि सहाराश्रींची भेट झाली. सहाराश्रीची त्यांची भेट झाल्यानंतर त्यांनी त्या भागामध्ये सहाराबरोबर त्यांनी व्यवसाय चालू केला. मी फक्त त्यांच्या हाताखाली काम करायचो मेहताच्या. नंतर मेहताचं त्यांचं काहीतरी व्यवहारानं कुठंतरी बिनसलं असेल. बिनसल्यानंतर त्यांना सोडून माझ्यासंग प्रॉपर्टीचं चालू केलं. नंतर सहाराबरोबर मी व्यवसाय चालू केला. माझा व्यवसाय त्यांना आवडला, माझी सत्यता, माझी खरेपणा त्यांना आवडल्यानंतर त्यांनी मला धरून ठेवला. त्यांनी धरून ठेवल्यानंतर मग मी त्यांच्याबरोबरच काम करायला चालू केलं. सहाराबरोबर. तुम्ही मागे एकदा बोलताना सहज असे मला बोललो होतं की तुमचे वडील आजारी असताना तुम्ही ABC नोकरीचा राजीनामा दिला.
तुम्ही आता तो प्रश्न अर्धवट राहिला. तुम्ही डायरेक्ट सारासरी बोलल्यानंतर मी तो विषय तिथंच ठेवला. कारण तुम्ही एबीसी कंपनी हां, ABC कंपनीमध्ये असताना जवळजवळ 90 साली माझे वडील वारले 89-90मध्ये. मग त्यावेळेला माझी नोकरी सुटली तिथं. कारण माझ्या घरामध्ये आईवडिलांना एकटाच होतो, बरोबर, ना भाऊ ना बहीण. त्याच्यामुळं वडिलांबरोबर राहणं मला गरजेचं होतं. त्यावेळेला SD फक्त एकदाच जायची तिकडं, मग तिथं राहणं मला गरजेचं होतं. म्हणून मी घरी राहिलो 3 ते 4 महिने. 4 महिने घरी राहिल्यानंतर कंपनी असल्यामुळे 4 महिने कंटिन्यूस घरी असल्यामुळे मला कंपनीतून काढून टाकलं. कंपनीने काढून टाकल्यानंतर मग परत 2 वर्षानंतर मी परत कंपनीत बरीच ट्राय केली कामावर घेण्यासाठी. पण कंपनीच्या रूलमुळं मी काय ते बसत नसल्यामुळं मला त्यांनी घेतलं नाही. ते भेटत नसल्यानंतर मी पुढे व्यवसाय शोधत राहिलो, कुठं नोकरी कुठं काय. नंतर वैयक्तिक व्यवसाय चालू केले. वैयक्तिक व्यवसाय काय तर ही सारा कंपनी आली, त्यांच्याबरोबर त्या मेहताबरोबर तो काम चालू केलं प्रॉपर्टीचं. आणि ते करत असताना मेहताचं आणि साराश्रीचं बिनसलं. नंतर त्यांनी मला जवळीक केलं आणि मला जवळीक केल्यानंतर पुढं आमचे व्यवहाराचे एकत्र. म्हणजे साराश्रीमध्ये जायच्या अगोदर तुम्ही नोकरी सोडली ती वडिलांच्या वडिलांची सेवा करायला तुम्हाला. त्याच्या अगोदरचा प्रकार आम्ही ज्यावेळेला इथल्या ABC करून सुद्धा सुट्टीमध्ये आम्ही गावाला जायचो. गावाला मे महिन्यामध्ये करवंदाचा सीझन असायचा. ती करवंद घेऊन मी लोणाला विकायला यायचो. अरे वा. आणि विकून मग जे भेटेल त्यावेळेलाचा 1 रुपया, 1.5 रुपया, 2 रुपये असे भेटायचे त्या पिरियडमध्ये. असे करून आमचे घरचा व्यवसाय चालतं. म्हणजे तुम्ही आंबवण्यावरून करवंद घेऊन लोणाला चालत विकायला यायचं. म्हणजे एवढ्या लांब तुम्ही चालत यायचं आंबवण्यावर. मला तर आंबवणं ते लोणा जवळ 25 किलोमीटर अंतर आहे. बरोबर. एवढे लांब तुम्ही पाहिजे. मी एकटाच नाही, आमच्या तिकडचे सगळेच त्याप्रमाणे चालत यायचे. त्यामुळे माझ्या दृष्टीने काय नवीन नव्हतं ते, कारण सगळेच त्यावेळेला दुसरा काय पर्याय पण नसायचा. मग तुम्ही हे ABC कंपनीचं तुमचं काम सुटलं, मग तुम्ही साराश्रीच्या संपर्कात आलात. बरोबर. आणि साराश्रीच्या संपर्कात आल्यानंतर त्यांचं तुमचं खूप सारा बरोबर मला भेटल्यानंतर एक मोठा परमेश्वर रूपाने ते मला भेटले गेले. त्यांच्याबरोबर माझे व्यवसायाची कामं चालू झाली. हे व्यवसाय काम करत असताना मला असा अनुभव आला का तुम्ही जर आयुष्यामध्ये सत्यता, इमानदारी, प्रामाणिकपणा त्याच्याबरोबर तुम्ही आयुष्यामध्ये जगामध्ये परमेश्वर आहे हे मनात समजलं पाहिजे. कुणाला तरी घाबरलं पाहिजे. घाबरायचं कुणाला तर परमेश्वराला. परत तुमचे आईवडील नेहमी तुमच्यासाठी दुआ मागत असतात की माझा मुलगा सुखी राहावं, चांगला त्याला कुणी नाव नाही ठेवू. हे आईवडिलांची शिकवण कानावर पडत राहिली. चुकीचं करायचं नाही, वाईट कुणाचं बघायचं नाही. अशा शिकवणीतून मी साराबरोबर व्यवसाय चालू केलो. त्याच्यामुळं घरी कुठून बाहेरून लांबून आलो का घरी आईचं काय कुठं गेला होतास, रात्री उशिरा आला नाही, अशा ठिकाणी गेलो. तर काय चुकीचं तर नाही केलंच ना. नाही, मी तिकडे तुमच्याकडे त्या प्रश्नाकडे येणारच आहे की तुम्ही सांगितले की वडिलांची सेवा करायला वेळ नव्हता आणि त्यांची सेवा करता करता 3 महिने मी कामावर गेलो नाही, त्यामुळे माझी नोकरी गेली. करेक्ट. नंतर मला तुमच्याशी बोलताना बऱ्याच वेळा असं जाणवलं की तुमच्या आईवरती तुमचं खूप प्रेम होतं आणि आईचं तुमच्यावर खूप प्रेम होतं. बरोबर. आई आजारी पडल्यानंतर तुम्ही जवळजवळ 2 महिने तिच्या उशाशी बसून होता. उशाशी बसून नव्हतं, शेजारी बसून होतं. म्हणजे तेच कारण नावीलाज होतं त्यावेळेला. कारण का आता काय तर सांगता येत नाही तशा काही भावना त्यावेळेच्या दाटून येतात. कारण आईचे ज्या वेळेला माझे वडील वारल्यानंतर आईसाठी मी सर्व काही होतो. बरोबर. आईला कोणासंग काय दुःख सांगायचं म्हणजे ती दुसरा मुलगा नाही किंवा मुलगी नाही की अजून कोण नाही. म्हणून आमच्या मायलेकांचं सगळ्या गोष्टी चालत राहायच्या. त्याच्यामुळं त्यांच्या आशीर्वादानं आम्ही पुढं घडत गेलो, जडत गेलो. अशा पुढं आमचा प्रवास चालू झाला. त्याच्यातून मला सगळ्यांना हेच सांगायचं आहे की तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये पुढं जात असताना म्हणजे तरुणांना सांगायचं आहे, खरेपणा, प्रामाणिकपणा जर तुम्ही अंगी बाळगला, सचोटीने वागला, ध्येय ठेवून वागला तर तुम्हाला आयुष्यात काही कमी पडत नाही. आणि विशेष म्हणजे आई वडिलांची सेवा करणं गरजेचं आहे. तुमच्या दृष्टीने तेच महत्त्वाचे आहेत. आई वडील जे तुम्हाला सांगतील ते तुम्ही जर ऐकत गेले तर तुम्हाला आयुष्यामध्ये कधी काही कमतरता पडणार नाही. तुम्ही पुढची ध्येय गाठत जाल आणि पुढे पुढे मोठे होत जाल. बाबूजी, आपल्याला समाजकार्याची आवड आहे, त्याचबरोबर आपल्याला अध्यात्माची देखील आवड आहे. म्हणजे समाजकार्य आणि अध्यात्म याची गोडी तुम्हाला कोणी लावली किंवा कोणामुळे तुम्ही ह्याच्याकडे वळाला? आता ह्याचंही तुम्हाला एक क्षुल्लक कारण सांगतो. माझी आई जवळजवळ गेले 40 वर्ष पंढरपूरला जायची. आळंदी पंढरपूर हे ते करत असायचं.
1 वर्षी मी आईबरोबर पंढरपूरला गेलो. जवळजवळ मला वाटतं आजच्या जर पाहिलं तर 30 वर्ष झाले असेल, 30 वर्षापूर्वी. पंढरपूरला गेल्यानंतर त्यावर्षी तिथं खूप पाणी आलं होतं तिथं आणि संपूर्ण पंढरपूरमध्ये पाणी घुसलं होतं. आणि त्यावेळेला मी आईबरोबर एका टेम्पोमध्ये गेलो होतो. त्याबरोबर आईची बहीण, आत्या, मावशी, आमच्या लेडीजला घेऊन गेलो होतो. आणि ते घेऊन जात असताना पाणी भरल्यानंतर आम्हाला कुठं उभं राहायला जागा नव्हती. सगळेजण आपापल्या पद्धतीने बाजूला राहिले होते. त्यावेळेला अचानक पावसाच्या त्या पिरियडमध्ये मी असंच मंदिराला प्रदक्षिणा करण्यासाठी म्हणून मंदिराजवळ गेलो. मंदिराजवळ गेल्यानंतर ते कलेक्टर आले का कोण मिनिस्टर आले काय माहीत नाही मला. पण त्या मंदिरात जात असताना तिथं पोलीस आणि असे बाकीचे जसे आपण तरुण वगैरे असं ना बाजूला मी हाफ पॅन्ट घातली होती, टी शर्ट घातलं, तर मी पण त्यांच्याबरोबर बाजूला आणि त्यांच्या गोळख्यामध्ये मी आतमध्ये मंदिरात माझा प्रवेश झाला. तिथं प्रवेश झाल्यानंतर तिथून मी आमच्या धर्मशाळेत गेलो. मंदिराचं दर्शन घेऊन धर्मशाळेत गेलो. म्हटलं माझं दर्शन झालं विठ्ठलाचं. बोलतं आम्ही इतक्या वर्ष जातो, ह्या दिवसात दर्शन होतं पण एरवी होतं, ह्या दिवसात कधीच होत नाही आणि तुझं झालं खोटं बोलतं. अहो मी म्हटलं खरंच झालं. अरे म्हटलं तू भाग्यवान आहे. मला वाटलं मी भाग्यवान आहे. सगळेजण मला म्हणतात भाग्यवान म्हणजे काहीतरी माझ्यामध्ये आहे विठ्ठलाला भेटण्याचं कारण असं म्हणतात की विठ्ठल असा देव की त्याला भक्ताची ओढ लागलेली असते. बरोबर. त्यामुळे त्यांनी तुम्हाला बोलवलं तिथं की तू ये माझ्या दर्शनाला. बरोबर. त्या उद्देशाने मला तिथं दर्शन झाल्यानंतर मग मला मनामध्ये आलं की आपल्याला विठ्ठल भेटला म्हणजे आपण काहीतरी त्याची पूर्वजन्मीचं पुण्य असेल किंवा काही असू, पण आपण त्याचा धुरा किंवा त्याची पूजा ही आपण करायला पाहिजे. तेव्हापासून मला मग ते विठ्ठल आळंदी असेल, पंढरपूर असेल तिकडे जाण्याची ओढ लागली. आता अर्थातच पंढरीला जायचं, आळंदीला जायचं, म्हणजे तुमच्याबरोबर पब्लिक कुठलं असतं तर वारकरी असतात. मग ते वारकऱ्यामध्ये थांबणं आलं, वारकऱ्यामध्ये बसणं उठणं आलं. मग त्यानंतर मी बघितलं की आपला एक व्हेजिटेरियनमध्ये आपण जावं, नॉनव्हेज आपण बंद करावं त्यांच्या सहवासात गेल्यामुळं. त्यानंतर मी त्या वारकऱ्यांच्यामध्ये जाऊ लागलो आणि आळंदी पंढरीची ओढ लागली. अध्यात्माकडे तुम्ही झुकलात तेव्हापासून. आई जायची त्याच्यामुळे त्यांच्याबरोबर जायचो. त्यावेळेचा तो प्रकारच वेगळा असायचा. ती एक आंघोळीला ते चंद्रभागेत नेल्यानंतर त्या सगळ्या आमच्या नातेवाईक आम्हाला घ्यायचे, आंघोळ घालायचे. तुमचं एक अजून वैशिष्ट्य बाबूजी असं मला जाणवलंय की तुम्ही असं म्हणतात की दान करताना या हाताने दिलेलं दान त्या हाताला कळू नये. ते तर माझं पहिल्यापासून. तुम्ही समाजकार्य करता पण त्याचं तुमच्याकडे कुठे असं हे नसतं की मी एवढं. मला ते आवडतच नाही. कुणाला काय दिलं. ही समाजकार्याची आवड कशी निर्माण झाली? नाही, समाजकार्याची आवड म्हणजे जसं आता कोण अडकलं कोण नडलं ही आमच्या वडिलांमधली गुण होता तो. माझे वडील ज्या वेळेला लोणाला यायचे त्या टायमाला कातकरी, कोण आजारी, कोण अशी जे व्यक्ती आले की त्यांना त्यावेळेचा ₹1, ₹2, ₹10, ₹5 म्हणजे खूप मोठे असायचे. कोण अडकलं तर खिशात ₹5 असेल तर ते बोलायचे अरे मी दवाखान्यात आलो पण पैसे नाही. वडील माझ्या खिशातले ₹5 काढायचे आणि त्याला देऊन टाकायचे. कारण जायला इष्टी असायची तिला काय त्यावेळेला 8 आणि 12 लागायचे. ती बहुतेक ते गुण माझ्यामध्ये आले असावे वडिलांचेच. म्हणजे अध्यात्माची ओढ लागली ती आईमुळं आणि समाजकार्याची गोडी लागली ती वडिलांमुळे. बरोबर आहे, एकदम बरोबर. आणि मग तुम्ही तुमचं हे सगळं जे रहाटगाडगा आहे कौटुंबिक आयुष्य पुढं सरकत गेलं. तुमच्या कुटुंबाबद्दल म्हणजे वत्सला वहिनी असतील, मिलिंद असेल, सागर असेल किंवा दुसरी ताई असेल, तर यांच्याबद्दल तुमचं मत काय आहे? नाही बघा, प्रपंच म्हटल्यानंतर तुम्हाला मुलं असतात, त्यांना शिकवणं तुमचं कर्तव्य असतं, त्यांना मोठं करणं तुमचं कर्तव्य असतं, त्यांना नोकरी देणं तुमचं कर्तव्य असतं. त्या ओघामध्ये माझ्या मुलांना मी शिक्षण देत गेलो. एक मुलगी डॉक्टर झाली, एक मुलगा आर्किटेक्ट झाला, एक मुलगा इंजिनियर झाला. अशा पद्धतीने म्हणजे मी सुरुवातीला विचार केला होता की ह्या टाईपने प्रत्येकाला शिक्षण द्यायचं. त्या टायमाला मुलं शिक्षण त्यांची घेत गेली, त्यांचं शिक्षण पूर्ण झालं. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांचे लग्न केली. लग्न वगैरे झाल्यानंतर प्रत्येकजण आपापल्या मार्गामध्ये बिझी झाला. ते एवढे बिझी झाले की मी जे काही मार्ग आखून दिले होते त्यांना चांगले, त्या मार्गामध्ये ते आपापल्या व्यवसायामध्ये एकदम चांगलं स्थिर झालेले आहेत. आता ते सुद्धा पुण्यामध्ये राहतात. व्यवसाय त्यांचा ह्याच परिसरामध्ये चालतो, आपल्या लोणा आणि आंबवणे परिसरामध्ये. पण त्यांच्या मुलांच्या म्हणजे आमच्या नातवांच्या शिक्षणासाठी ते पुण्यामध्ये राहतात. वत्सला वहिनींबद्दल आपण काय सांगू शकता? कारण असं म्हणतात की रथ जर व्यवस्थित चालायचं असेल तर त्या रथाची दोन्ही चाकं. बरोबर आहे. पुरुषाला जर वत्सला वहिनींबद्दल तुम्हाला काय वाटतं, तुमच्या भावना काय आहेत? अहो तिची स्टोरी वेगळीच आहे. ती एक मुंबईमध्ये शिकलेली, मुंबईमध्ये राहिलेली, एवढ्या शहरामध्ये राहून सुद्धा ती माझ्याबरोबर खेडेगावात राहिली. एका खोलीत लोणात ते एका खोलीत राहिली, पण गावाला राहिली.
त्यावेळेला गावाची परिस्थिती अशी की तिला रोज शेण भरायला लागायचं, शेतावर काम करायला लागायचं, विहिरीवर जाऊन पवऱ्याने पाणी काढायला लागायचं. अशा परिस्थितीत तिने पण दिवस काढले. पुरुषाला जी स्त्रीची साथ असते आपल्या पत्नीची, एका यशस्वी पुरुषामागे एक यशस्वी स्त्री असते, ती त्याच पद्धतीने मला तिचा सहयोग आला आणि त्याच्यामुळे माझी प्रगती होत गेली दिवसेंदिवस. शेवटी आम्ही कुठं व्यवसाय करायचा असेल तर घरच्यांची साथ ही लागतीच आणि ती साथ त्याच्यामुळे मिळालं, माझी पुढची स्टेप पुढे आम्ही घेत गेलो. आणि काय असं तुम्हाला असं वाटतं की बाबा वत्सला वहिनींची साथ मिळाली, मिलिंद, सागर किंवा ताईची साथ मिळाली आणि त्यांनाही ह्या तुम्ही जे कार्य करताय त्याच्यावर त्यांनाही आहे आणि म्हणूनच आपलं हे कार्य जोमाने चालू आहे असं तुम्हाला वाटतं का? बरोबर बरोबर. आत्ताच बघितलं तुम्ही, आता ह्या ज्यावेळेला ही यात्रा चालू झाली ह्या वर्षीची, त्यावेळेला मी बघितलं, मला जसं हे सांप्रदायिकचा वेळ लागल्यामुळं माझ्या मुलाने सेम प्रकार केला की बाबा काही पब्लिक त्या भागात आहेत आपल्या भागामध्ये ज्यांनी कधीच पंढरपूर पाहिलं नाही, म्हणून त्यांनी विचार केला त्यांच्या मित्रपरिवाराला घेऊन, मित्र की बाबा ह्या भागात जर ज्यांनी खरंच जर पंढरपूर पाहिलं नसेल तर त्यांनी तुम्ही या, तयार व्हा. अशा पद्धतीने बरेचसे लोक त्यांनी पंढरपूरला घेऊन गेला, जवळजवळ 800 ते 1000 लोक पंढरपूरला घेऊन गेला. त्याच्यातले बरेचसे लोक ज्यांनी कधीच पंढरपूर पाहिलं नव्हतं, अशांचा एक आशीर्वाद त्यांना भेटतो. त्यांना आशीर्वाद भेटला. पण तुम्हाला मी आज असं एक उदाहरण सांगतो. आज कालची वारीला मी पण पंढरपूरला गेलो. त्या पंढरपूरला जात असताना सगळ्यांना माहिती आहे तिथं राहण्याची खूप अडचणी असतात. मला त्या ठिकाणी भक्त निवासमध्ये राहायची एका मंत्र्यांनी त्याचा रूम दिला, सूट दिला, राहायची व्यवस्था झाली. त्याच्याबरोबर माझं दर्शन झालं. ते दर्शन झाल्यानंतर मला परत रात्रीचा असा पास भेटला जो मुख्यमंत्र्यांच्या बरोबर भेटला. अरे, मुख्यमंत्र्याच्या बरोबर दर्शनाला ज्यांना पास भेटतात त्या टाईपचा मला दर्शनाचा पास भेटला. आणि त्या पद्धतीने जवळजवळ 2 तास मी आणि माझी मिसेस जवळजवळ 2 वाजल्यापासून तर 4:30 वाजेपर्यंत ती समोरची विठ्ठलाची जी ज्याच्या मनामध्ये प्रेम होतं त्यावेळेचं बघा, त्यावेळेपासून मनात असलेलं प्रेम 2 तास आम्ही ती पूजा पाहत बसलो. अभिषेक वगैरे, त्यांना कसे वस्त्र चढवतात, कशी त्यांची पूजा केली जाते, हे आम्ही जवळजवळ 2 तास तिथं मंदिरात समोर पूजेच्या शेजारी बसून पाहत बसतो. इतका मोठा तिथं त्या ठिकाणी आम्हाला पास भेटला गेला. भगवंता दुसरं काय पाहिजे. तुम्ही आम्ही ओढतो भगवंताच्या भेटीसाठीच ओढत असतो आणि त्याप्रमाणे ही ओढ काल मला त्या ठिकाणी भेटली. मी समाधानी झालो. दोघं आम्ही नवरा बायको, कुठलाही त्रास नाही. म्हणजे कसलीही तिथून आम्हाला परत यायला कुठलं साधन नव्हतं. त्या परत भक्तनिवासमध्ये यायलापासून मंदिरापासून आम्ही 4ला निघालो. तिथून 1.5 तास चालत आलो. कुठलाही त्रास झाला नाही 1.5 तासात चालत सुद्धा. म्हणजे पांडुरंगाची कृपा. पांडुरंगाची कृपा. लोक मानतात न मानतात मला त्याच्याशी काय हे नाही आहे, पण पांडुरंगाच्या दर्शनाचा किंवा पांडुरंगाची भक्ती करून बघा आणि त्याचे प्रायचित पण तुम्हाला काय मिळते बघा. 100% असं म्हणतात की परमेश्वराची इच्छा असल्याशिवाय तुम्ही त्याच्याकडे जाऊ शकत नाही. चुकीचं आहे. तुमची इच्छा पाहिजे. नाही, तुमची तर इच्छा असतेच, पण त्यालाही ओढ असते की ह्या भक्तांनी माझ्याकडे यावं. ती मनापासून मनापासून असेल तर तुम्हाला भेटतं. तो तुम्हाला बोलून देतो, असं म्हणतात बोलवतो तुम्हाला की तू ये माझ्याकडं. आम्हाला मनापासून तिथं राहायची इच्छा होती. मनापासून दर्शनाची इच्छा होती. प्रत्येक वर्षी मी फक्त दुरून दर्शन घ्यायचो आणि यायचो. पण ह्या वर्षी मला जर मी आज नाही समाजकार्याची आवड, म्हणजे जसं आता कोण अडकलं कोण नडलं, ही आमच्या वडिलांमधली गुण होता तो. माझे वडील ज्या वेळेला लोणाला यायचे त्या टायमाला कातकरी, कोण आजारी, कोण अशी जे व्यक्ती आले की त्यांना त्यावेळेचा ₹1, ₹2, ₹10, ₹5 म्हणजे खूप मोठे असायचे. कोण अडकलं तर खिशात ₹5 असेल तर ते बोलायचे अरे मी दवाखान्यात आलो पण पैसे नाही. वडील माझ्या खिशातले ₹5 काढायचे आणि त्याला देऊन टाकायचे. कारण जायला इष्टी असायची तिला काय त्यावेळेला 8-12 लागायचे. ती बहुतेक ते गुण माझ्यामध्ये आले असावे वडिलांचेच. म्हणजे अध्यात्माची ओढ लागली ती आईमुळं आणि समाजकार्याची गोडी लागली ती वडिलांमुळे. बरोबर आहे, एकदम बरोबर. आणि मग तुम्ही तुमचं हे सगळं जे रहाटगाडगा हे कौटुंबिक आयुष्य पुढं सरकत गेलं. तुमच्या कुटुंबाबद्दल म्हणजे वत्सला वहिनी असतील, मिलिंद असेल, सागर असेल किंवा दुसरी ताई असेल, तर यांच्याबद्दल तुमचं मत काय आहे? नाही बघा, प्रपंच म्हटल्यानंतर तुम्हाला मुलं असतात, त्यांना शिकवणं तुमचं कर्तव्य असतं, त्यांना मोठं करणं तुमचं कर्तव्य असतं, त्यांना नोकरी देणं तुमचं कर्तव्य असतं. त्या ओघामध्ये माझ्या मुलांना मी शिक्षण देत गेलो. एक मुलगी डॉक्टर झाली, एक मुलगा आर्किटेक्ट झाला, एक मुलगा इंजिनियर झाला. अशा पद्धतीने म्हणजे मी सुरुवातीला विचार केला होता की ह्या टाईपने प्रत्येकाला शिक्षण द्यायचं. त्या टायमाला मुलं शिक्षण त्यांची घेत गेली.
त्यांचं शिक्षण पूर्ण झालं. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांचे लग्न केली. मुलाने दर्शन घेतलं, त्यालाही वाटलं असेल का ह्याला हा दर्शनासाठी 10-100 लोकांना जो तो माझ्या दर्शनाला सांगतो, मग ह्याला पण दर्शन देणं गरजेचं आहे. म्हणून माझं दर्शन झालं. म्हणजे परमेश्वराला वाटलं की अरे हा आला पाहिजे माझ्या दर्शनाला. हो, पण ते तुम्ही देत राहा तर तुम्हाला भेटत राहील. बरोबर, तेच. तर तुम्ही हे सगळं करताय बाबूजी. असं आहे की तुमच्या अनेक नातेवाईक राजकारणात मोठमोठ्या पदावरती आहेत आणि तुमचे जवळचे तुमची व्याही होते त्या खूप मोठ्या पदावरती आणि त्यांच्याबरोबर तुम्ही वावरता. पण तुम्हाला कधी असं इच्छा झाली नाही की आपणही राजकारणात जावं? म्हणजे माझ्या वडिलांनीच मला त्यावेळेला सांगितलं होतं, सगळं कर पण राजकारणात जाऊ नको. अच्छा. कारण माझे वडील त्या गावचे सरपंच होते जवळजवळ 10 वर्ष. आंबवण्या गावचे. त्याच्यामुळं त्यांना काहीतरी त्याचा अनुभव आला असेल की ह्याच्या राजकारणात गेल्यानंतर काहीतरी चांगलं वाईट, आपण किती चांगलं केलं तरी तुम्हाला वाईटच बोलणारे लोक भेटणार. काही आलं असेल माहीत नाही मला, त्यांनी तो अनुभव सांगितला नाही. फक्त सगळं कर, फक्त या राजकारणात जाऊ नको. आणि त्यांनी सांगितलेल्या गोष्टी मी पाळल्या, म्हणून मी आज ह्या या परिस्थितीमध्ये आहे. जसं मी अगोदर सांगितलं, काही वडिलांच्या गोष्टी तुम्ही पाळा, कारण आई वडील नेहमी तुमच्या मुलाचा नेहमी चांगलाच विचार करत असतात. त्यांनी जी शिकवण दिलेली आहे ती शिकवण ते सांगितलं, राजकारणात नाही जायचं. नाही गेलो. ह्या ठिकाणी मला ढमढेरे असतील, जयवंत कावर असेल, भांगरडीतून मला कितकंच खूप बोललं तुम्ही नगरपालिकेत उभा राहा. पण मी बोललो नाही, मला तेवढं सोडून बाकी दुसरं समाज, तिथं जाऊन समाजच कार्य करायचं असेल तर घरी राहून पण मी करू शकतो. बरोबर, तिथं जायची गरज नाही, मला जायची गरज नाही. म्हणजे माझी तरी इच्छा त्या टाईपची कधीच नाही, इथून पुढं पण नाही, अगोदरच सांगतो. आणि अगोदर पण कधीच नव्हती. नाही, मी तुम्हाला एवढ्यासाठी विचारलं की आता थोड्या दिवसात नोव्हेंबर डिसेंबर किंवा त्याच दरम्यान आपल्या महाराष्ट्रामध्ये ह्या इलेक्शनचा बिगुल वाजणार आहे. महापालिका, नगरपालिका, नंतर जिल्हा परिषद. म्हणून म्हटलं बाबूजींना जाता हा प्रश्न विचार की तुमचे राजकारण अशा टाईपचे लोणातले बरेचसे व्यक्ती मला म्हणतात की तुमचं काय विचार आहे, तुमचं काय विचार आहे. मी अगोदरपासूनच सांगतो माझा नाहीच विचार आहे. त्यामुळे कुणाला काय त्या ठिकाणी करायचं असेल, काय करायचं असेल ते मोकळे असतात. त्यामुळे अर्धोट मी तो विषय पण ठेवत नाही. दुसऱ्याचा मार्ग मोकळा करून नाही, संपला विषय. त्या रेसमध्ये मी नाही, मार्गावर मी नाही. तुम्हाला ठीक आहे, तुम्ही नाही गेलात, पण आपल्या मुलांनी जावं जर त्यांची इच्छा असेल तर. ना, मुलांचे विचार ते त्यांचे विचार आहेत, जायचं का नाही जायचं. पण मी त्यांना नेहमी सांगतो की आपल्याला नाही जायचं. म्हणजे तुम्ही सांगता मुलांना की नाही जायचं. माझ्यानंतर माहीत नाही, आता शेवटी ज्या वेळेला ते त्यांचे स्वतःचे विचार करायला चालू करतात त्यावेळेला नंतर समजा त्यांचे विचार जर आले राजकारणात जायचं किंवा कुठं काय उभं राहायचं किंवा काय करत राहायचं राजकारणात, ते त्यांचे नंतरचे विचार आहेत. पण माझी तर इच्छा आहे त्यांनी नाही करू, अशी माझी इच्छा आहे. अच्छा. पण म्हणजे तुम्ही तुमचे विचार त्यांच्यावर लादणार नाही. शेवटी ते प्रत्येका आता ते कसे असतात, मनुष्य ज्या वेळेला 40-50 वर्षापर्यंत जातो त्यावेळेला त्याचे स्वतःचे विचार असतात, प्रगल्भ होतो थोडासा विचार. त्याच्या वेळेला आपल्याला वाटतं बाबा आपल्यापेक्षा त्यांनी ते करण्यामध्ये त्याला जर त्याचे विचार जर काय चांगले करणारे असतील तर मी त्याला कशाला खायचो. बरोबर. पण माझा अनुभव किंवा माझ्या वडिलांनी मला सांगितलं ते मी पाळलेलं आहे की बाबा ह्याच्यामध्ये बाजूला राहायचं. तोच प्रकार मी त्यांना सांगितलेला की आपल्याला त्याच्यामध्ये नाही जायचं. त्याच्यातून त्यांना वाटलं बाबा ह्याच्यातून मला समाजाची सेवा करता येईल, अजून काय चांगलं करता येईल, ती शेवटी त्यांची इच्छा. त्यांना मी त्यासाठी अडवणार नाही. पण आता नेहमीच सांगत असतो की आपल्याला ते नको आहे. म्हणजे अतिशय वेगळा थोडासा प्रश्न आहे, भावनिक प्रश्न आहे थोडासा, की आयुष्यात असा एखादा प्रसंग आला आहे का की ज्यावेळेस मला असं खूप दुःख झाले, खूप वाईट वाटले, आणि असा एखादा प्रसंग आहे का ज्यावेळेस मला खूप आनंद झाला? आनंदाचा प्रसंग मला आजही आठवतोय. तुम्ही हसाल पण त्या विषयाला. ज्या वेळेला मी लोणात आलो शाळेला त्यावेळेला माझ्या वडिलांनी मला एक जुनी सायकल दिली होती. आणि त्या सायकल ज्या वेळेला मी घेतली आणि मी चालवायला लागलो, तो आनंद मी आजपर्यंत विसरलो नाही. तो तुमच्या आयुष्यातला सर्वात मोठा आनंद, खूप मोठा आनंद का माझ्या वडिलांनी मला सायकल दिली आणि मी सायकलवर शाळेत चाललोय त्या दिवशी. हा मला खूप त्यावेळेचा मोठा आनंद आहे. आणि असा एखादा प्रसंग खूप दुःख झालं, खूप वाईट वाटलं की आता हे दुःखाचा विषय जर सांगायचं जर म्हटलं, कुठलंही चांगलं किंवा काम करायसाठी तुमच्या पाठणीवर थाप पाहिजे असते. बरोबर. आज ज्या कंडिशनमध्ये मी आहे, ज्या कंडिशनमध्ये मी मोठं झालो आहे, ज्या कंडिशनमध्ये मी सर्व काय माझ्याकडे आहे, बरोबर, हे पाहायला जर माझे वडील असते की वडील नाही आहेत, ह्याचं मला दुःख आहे. फार दुःख आहे.
की ज्यांनी आपल्याला घडवलं, जडवलं ज्यांनी आपल्याला समाजकार्याची आवड निर्माण केली, ज्यांनी आणि ते पाहायला जर ते असते हे सगळ्या काय गोष्टी, जसं माझ्या आईने पाहिलं तसं वडिलांनी जर पाहिलं असतं तर मला शाबासकी मिळाली असती. कारण वडीलशिवाय दुसरं कोण शाबासकी देत नाही. शाबासकी पाठीवर वडिलांशिवाय कोणी देत नाही हे मी समाजात पाहतो. ते असे एक ओळ आहे, पाठीवर मात्र हवा कोण्या प्रेमळाचा हात. तो प्रेमळ हातच तुमच्या पाठीवर, आणि ते तुमचं सर्वात मोठं दुःख आहे. बरोबर बाबूजी, खरं तर हे असे प्रसंग आयुष्यात अनेक येतात, अनेक जातात. तुम्ही शून्यातून विश्व निर्माण केले. म्हणजे आंबवण्याहून करवंद घेऊन लोणावळ्याला विकणारा मुलगा, 25-25 किलोमीटर पायी येणारा मुलगा, एक जुनी सायकल मिळाली त्याची ती आठवण अजूनही उराशी बाळगणारा एक मुलगा, वडील माझं हे सगळं पाहायला, वैभव पाहिलं नाहीत याचं दुःख मनात ठेवून समाजकार्य करणारा एक मुलगा, आईने भगवंताची ओढ लावली म्हणून आईची आठवण मनात बाळगणारा मुलगा. तर हे असं आयुष्य तुम्ही आत्तापर्यंत जगलात. इथून पुढच्या आयुष्यात तुमचं ध्येय काय आहे किंवा उद्दिष्ट काय आहे की आपण हे केलं पाहिजे, हे झालं पाहिजे, हे अजून माझं करायचं राहिलं, असं काही आहे का? माझं आता काही करायचं राहिलेलं नाही. मला परमेश्वराने सगळ्या गोष्टी जिथल्या तिथं दिलेल्या आहेत. कुठल्याही अपेक्षा बाकी नाहीत. पूर्ण समाधानी आहे. मला समाजाला एवढंच सांगायचं आहे का तुम्ही सचोटीने वागा, समाजकार्य करा, मुलांना शिकवा. मुलांना तेच सांगणं की खरेपणाने वागा, तुम्हाला कुठेही कमी पडणार नाही. मी समजा तुम्हाला तुमच्या संग कुठलं बोलताना किंवा व्यवहार करताना माझ्या मनात जर चुकीचं ठेवून जर तुमच्या संग मी व्यवहार जर केला, ते फक्त मी सुरुवातीला मी माझं मनामध्ये मन कलुषित करत असतो. परमेश्वर पाहत असतो की तू स्वतःला कलुषित पहिलं केलेलं आहे. पण त्याच्या ठिकाणी दुसऱ्याला न फसवण्याची भूमिका जर तुम्ही तुमच्या अंगी बाळगली तर तुम्हाला कधीही काही कमी पडणार नाही. हा माझा प्रॅक्टिकल अनुभव. आजही आई वडील माझ्याबरोबर आहे. तुम्ही म्हणाल कसे? ही अंगठी 10 वर्षापूर्वी माझी आईची, ही 30-35 वर्षापूर्वी वडिलांची अंगठी, ही आई वडील माझ्याबरोबर आहे. तो आशीर्वाद घेऊन, ते आशीर्वाद घेऊन मी बाहेर समाजामध्ये असं फिरत असतो. आणि ह्या दृष्टीने जर तुम्ही समाजामध्ये जर राहिले फिरले तर तुम्हाला कशाची कमतरा कमी पडणार नाही. कधीच पाहिलं नव्हतं मी एवढ्या मोठ्या घरातील. मी त्या माझ्या छोट्याशा घरामध्ये समाधानी होतो. मी कधी मोठे बडेजाव दाखवण्याचा प्रकार कधी केला नाही तिथं राहूनसुद्धा. पण त्या परमेश्वराला काय वाटलं मला माहीत नाही. कारण मी माझ्याकडं आत्ता कुठलाही मंदिरवाला माझ्याकडनं खाली हात गेलेला नाही. कोण कुठलंही काम घेऊन आलेला माझ्याकडनं परत गेलं नाही. ते देवालाच वाटलं असेल का हा माझा मनुष्य ज्या ठिकाणी राहतो त्याच्यापेक्षा त्याला चांगल्या ठिकाणी ठेव, ही त्याची इच्छा असेल. म्हणून मला अशा ठिकाणी ते पाठवलं. आणि ही भक्ती म्हणजे माझा म्हणजे तुम्ही स्वामी समर्थ नाही. तुम्ही देव कुठला एक माना, सगळे देव एकच. सगळ्या देवांचे तुम्ही जर हे बघितलं तर सगळं एकच. नाही बाबूजी, म्हणून तुम्ही मोठे आहात. कारण तुमची जी भावना आहे ना की ठेविले आनंदे तैसीची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. आजही समाधानी, पहिल्यापासूनच समाधान राहिलेलं. स्वामींचाच नाव उल्लेख केला तर स्वामींनी सांगितलं भिवू नको. स्वामींची स्टोरी वेगळी आहे पण ती कुणाला खरी नाही वाटणार, त्यामुळे मी सांगत नाही. नाही पण बाबूजी आता तुम्हाला सांगावं लागेल. नाही कारण एका स्वामी आपला काही गोष्टी आपल्याला माहिती आहेत. लोक बघा कोण कुठं नाव देतं. मला बरेचसे लोक म्हणतात अरे तुम्ही इथं द्या, तुमच्या आईचं नाव द्या, ते अमकं करा, तुमच्या वडिलांचं नाव द्या. अरे ते आई वडील माझ्याशी मोठे आहेत, मी तिथं समाजासमोर कशाला ते बोर्ड लावू? त्याच्यामुळे अशा गोष्टी पण मला कधी आवडत नाहीत. म्हणूनच मी तुम्हाला काय म्हणलं की तुमची वृत्ती अशी आहे की तुम्ही उजव्या हाताने केलेलं दान तुमच्या डाव्या हातालाही कळत नाही. ही तुमची सगळ्यात हा तुमचा मोठा गुण आहे आणि तो तुम्ही जोपासलेला आहे. याचा अनुभव मीही घेतलेला आहे. कारण ज्यावेळेस माझ्या शाळेतील विद्यार्थ्यांना तुम्ही काहीतरी बक्षिसं दिली त्यावेळेस मी म्हटलं मी आईच्या वडिलांच्या नावाने देऊ का? तुम्ही म्हणलं नाही, त्यांचं नाव माझ्या हृदयात आहे, हे माझ्या नावाने द्या किंवा कुणाच्या नावाने द्या, तिथं नाव नाही दिलं तरी बरोबर 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 आहे, गुणच आहे आणि गरजेचं आहे. आणि मला वाटतं बाबूजी खरंच तुमच्याशी बोलल्यानंतर वातावरण अतिशय वेगळ्या वळणावर आलेलं आहे, अतिशय भावनिक झालेलं आहे. म्हणजे तुम्ही कशी प्रगती केली हे तुम्ही आज समाजासमोर मांडलेलं आहे. तर आकांक्षापूर्ती जिथे गगन ठेंगणे या कार्यक्रमातून आमचा उद्देशच हा आहे की ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलं आहे, ज्यांनी स्वतःला घडवताना इतरांनाही घडवण्याचा प्रयत्न केला आहे, त्यांचा आदर्श नवीन पिढीसमोर यावा आणि नवीन पिढीनेही त्यांच्याकडून काहीतरी थोडंफार घ्यावं आणि आपलं आयुष्य असंच उज्ज्वल करावं
याच एका उदात्त हेतूने मावळ वार्ताच्या माध्यमातून हा कार्यक्रम आम्ही घेत आहोत। यापुढे अनेक मान्यवरांच्या मुलाखती अशाच आपल्यासमोर घेऊन आम्ही येणार आहोत। आज आदरणीय नंदकुमारजी सोनू वाळंज, आदरणीय बाबूजी यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे आणि इतकं भावस्पर्शी आहे, हृदयस्पर्शी आहे की खरं तर आता अंगावरती शहारे येत आहेत त्यांच्या आईवडिलांबद्दलच्या त्यांच्या आठवणी, आईवडिलांबद्दलचा त्यांचा आदर, त्यांच्या भावना, समाजाबद्दल त्यांचा आदर, देवाबद्दलची त्यांची भावना, त्यांची भक्ती, त्यांची श्रद्धा, हे सगळं पाहिलं की असं वाटतं की अशी व्यक्तिमत्व जितकी ह्या समाजात असतील तितका हा समाज अधिक प्रगल्भ होईल, अधिक चांगला होईल। आत्ताच आषाढी एकादशी संपलेली आहे। बाबूजी आणि आदरणीय वहिनी त्या ठिकाणी जाऊन आलेले आहेत। त्या पांडुरंगाच्या चरणी एवढीच प्रार्थना आहे की बाबूजी आणि वत्सला वहिनींचं हे कौटुंबिक आयुष्य असंच सदैव बहरत राहू दे। त्यांच्या ज्या ज्या इच्छा असतील त्या सर्व पूर्ण होऊ देत। त्यांना आरोग्य संपन्न दीर्घायुष्य लाभू दे, एवढीच त्या पांडुरंगा परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो। आणि बाबूजी तुम्ही अतिशय सुंदर असे मत आपलं मांडलं त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो आणि धन्यवाद।